भारतीयांसाठी सोनं हा फक्त एक मौल्यवान धातू नाहीये, तर तो संस्कृती, परंपरा, सामाजिक प्रतिष्ठा अशा कितीतरी गोष्टींशी जोडलेला आहे. सोनं ही सुरक्षितता आहे, तसंच संकट काळातील बचत सुद्धा आहे. सध्या भारतातल्या कुटुंबांकडे आणि देशातल्या मंदिरांकडे एकूण किती सोनं असेल याचा तुम्हाला काही अंदाज आहे का? सांगते. याचं उत्तर आहे अंदाजे 30,000 ते 50,000 टन. आजच्या सोन्याच्या रेटनुसार ही किंमत होते तब्बल $5 ट्रिलियन आसपास. सध्या भारताची अर्थव्यवस्था ही साधारणपणे $4 ट्रिलियन घरात आहे. याचा अर्थ भारतीयांकडे असलेलं सोनं देशाच्या जीडीपी पेक्षा सुद्धा जास्त आहे. पण भारताच्या अर्थव्यवस्थेत या सोन्याचा उपयोग शून्य आहे, कारण हे डेड इन्व्हेस्टमेंट आहे. मात्र आता याच डेड इन्व्हेस्टमेंटला संजीवनी देण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. यासाठी सरकारने 2015 मध्ये गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम सुरू केली होती. याचाच एक भाग म्हणून सरकार लवकरच सुधारित गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम सुरू करणार आहे. घरात पडून असलेल्या सोन्यावर नियमित व्याज देणारी ही स्कीम नक्की आहे काय? या स्कीममुळे देशातल्या सोनधारकांना काय फायदा होईल? याचा भारताला काय फायदा होणार? यामुळे देशाचा रुपया मजबूत होण्याची शक्यता आहे का? सगळी माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मागच्या काही महिन्यांपासून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सातत्याने घसरतोय. सध्या एका US डॉलरची किंमत सुमारे 95 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आहे. 2026च्या सुरुवातीला हाच रुपया प्रति डॉलर 89च्या आसपास होता. पण मागच्या काही महिन्यांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे रुपया डॉलरच्या तुलनेत चांगलाच कमकुवत झालाय. आता देशाची रिझर्व्ह बँक आपल्या परकीय चलन साठ्यातून डॉलरची विक्री करून रुपयाला सावरण्याचा प्रयत्न करते. पण हा फक्त वरवरचा उपाय आहे. भारतासारख्या देशाला यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. याच लॉंग टर्म उपायांचा एक भाग म्हणून आता मोदी सरकार सुधारित गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम आणण्याची तयारी करत आहे. भारतीय कुटुंबाकडे असलेलं निष्क्रिय सोनं अर्थव्यवस्थेत आणून बाहेरून होणारी सोन्याची आयात कमी करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेद्वारे 1,000 टनांहून अधिक सोनं बँकिंग सिस्टीम मध्ये आणण्याचा सरकारचं ध्येय आहे. केंद्र सरकारची गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही घरातलं किंवा तिजोरीत पडून असलेलं निष्क्रिय सोनं बँकेत ठेवून त्यावर व्याज मिळवून देणारी एक सरकारी योजना आहे. ही योजना सोन्याच्या फिक्स्ड डिपॉझिट प्रमाणे काम करते. या योजनेअंतर्गत जेव्हा तुम्ही तुमचं सोनं घेऊन बँकेत जाता तेव्हा सगळ्यात आधी त्याचं प्युरिटी टेस्टिंग केलं जातं. सोन्यातले हिरे, मोती किंवा इतर खडे वेगळे करून सोन्याची शुद्धता ही तपासली जाते. यानंतर तुमच्या परवानगीनं सोनं वितळवलं जातं आणि त्याचं 99.5% शुद्धतेच्या गोल्ड बार्स मध्ये रूपांतर केलं जातं. त्यानंतर तुम्हाला शुद्ध सोन्याच्या वजनाचं एक प्रमाणपत्र दिलं जातं. हे प्रमाणपत्र बँकेत सादर केल्यानंतर तुमचं गोल्ड डिपॉझिट अकाउंट हे उघडलं जातं. या अकाउंट मध्ये पैशांऐवजी सोन्याचं वजन ग्रॅम मध्ये जमा केलं जातं. यावर तुम्हाला व्याजही दिलं जातं. हे व्याज सोन्याच्या मूल्यावर कॅल्क्युलेट होतं आणि दरवर्षी तुमच्या खात्यात जमा केलं जातं. मुळात लॉकर मध्ये पडलेल्या सोन्यावर कोणतीही कमाई होत नाही. उलट लॉकरचं भाडं द्यावं लागतं. या योजनेमुळे सोन्याची सुरक्षा तर होतेच, शिवाय सोन्याचा भाव वाढल्याचा फायदाही मिळतो आणि वरून अतिरिक्त व्याज सुद्धा मिळतं. पण 2015 मध्ये सुरू झालेल्या मूळ योजनेला सामान्य नागरिकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. आतापर्यंत या योजनेअंतर्गत फक्त 39 टन सोनं जमा झालंय. त्यामुळेच आता लोकांच्या घरात पडून असलेलं सोनं बाहेर काढण्यासाठी सरकार या योजनेचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलतंय. आता सरकारची नवीन योजना नेमकी आहे काय ते समजून घेऊ. तर जुन्या योजनेत सोनं जमा करण्यासाठी लोकांना सरकारकडून मान्यता मिळालेल्या ठराविक कलेक्शन आणि प्युरिटी टेस्टिंग सेंटर मध्ये जावं लागायचं. पण त्यांची संख्या फार कमी होती. आता नवीन योजनेत तुमच्या विश्वासातल्या स्थानिक ज्वेलर्सकडे सोनं जमा करण्याची सुविधा ही दिली जाणार आहे. ज्वेलर्स हे सोनं गोळा करून ते अधिकृत रिफायनर्स आणि बँकांकडे पाठवतील. खरं तर अनेक लोकांचा त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांशी भावनिक असा संबंध असतो, त्यामुळे ते वितळवण्यास लोक तयार होत नाहीत. यावर उपाय म्हणून सरकार आता डीमॅट अकाउंट सारखी डिजिटल सिस्टीम आणण्याचा विचार करत आहे. यामध्ये तुमचे दागिने सुरुवातीलाच न वितळवता त्याच्या शुद्धतेनुसार डिजिटल बॅलन्स तुमच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो. त्यामुळे दागिने लगेच वितळवण्याची चिंता कमी होईल.
सरकारकडून सध्या या पर्यायावर चर्चा सुरू आहे। आधीच्या स्कीम मध्ये शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म असे तीनही पर्याय उपलब्ध होते, पण आता सरकार प्रामुख्याने शॉर्ट टर्म बँक डिपॉझिटवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे। याचा कालावधी 1 ते 3 वर्ष असतो। सरकारनं मीडियम आणि लॉंग टर्म मुदतीचे पर्याय एकतर बंद करण्याचे किंवा ते कमी करण्याचे संकेत दिलेत। महत्त्वाचं म्हणजे आधी बँका या सोन्याचा वापर आरबीआयच्या कॅश रिझर्व्हसाठी करायच्या, ज्यामुळे बाजारात सोनं फिरत नव्हतं। पण आता नव्या स्कीम नुसार जमा झालेलं सोनं थेट देशांतर्गत ज्वेलर्सला रॉ गोल्ड म्हणून उपलब्ध करून दिलं जाईल, जेणेकरून देशाची सोन्याची आयात कमी होईल। नव्या योजनेत कमीत कमी 10 ग्रॅम शुद्ध सोन्यापासून कितीही सोनं गुंतवता येईल। यात व्याजदर साधारणपणे प्रतिवर्ष 0.50% ते 2.50% इतकं असणार आहे। हा दर प्रत्येक बँकेनुसार वेगळा असू शकतो, जसं की एसबीआय 1 वर्षासाठी 0.50% तर 3 वर्षांसाठी 0.6% व्याज देणार आहे। यातला मोठा बदल म्हणजे नवीन योजनेत लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी कर रचनेत सुटसुटीतपणा आणला जाणार आहे, जेणेकरून इन्कम टॅक्सच्या भीतीपोटी लोक मागे हटणार नाहीत। या योजनेतून मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटी रिटर्न्स आधीच टॅक्स फ्री आहेत, ते तसेच ठेवले जातील। सरकारच्या या सुधारित योजनेत भारताचा कोणताही रहिवासी नागरिक गुंतवणूक करू शकतो। शिवाय अविभक्त हिंदू कुटुंब, कंपन्या, भागीदारी संस्था, ट्रस्ट आणि चॅरिटेबल संस्था सुद्धा यात गुंतवणूक करू शकतात। खरं तर कच्च्या तेलानंतर सोनं ही भारतातली दुसरी सगळ्यात मोठी आयात होणारी वस्तू आहे। भारत हा चीन नंतर जगातला दुसरा सगळ्यात मोठा सोन्याचा ग्राहक आहे। भारत दरवर्षी साधारणपणे 700 ते 800 टन सोन्याची आयात करतो। यासाठी अंदाजे 58 ते 72 बिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 4.8 ते 6 लाख कोटी रुपये खर्च होतात। 2024-25 या आर्थिक वर्षात भारताने सुमारे 757 टन सोन्याची आयात केलेली। याचं एकूण मूल्य 58 बिलियन डॉलर्स इतकं होतं। 2025-26 या आर्थिक वर्षात जागतिक पातळीवर सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्यात। यामुळे भारताचं आयातीचं प्रमाण किंचित घटून 721 टन झालं, पण एकूण खर्च वाढून 71.98 बिलियन डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचला। आता तज्ञांच्या म्हणण्यानुसार सुधारित योजनेमुळे जर भारतातल्या कुटुंबांकडे असलेल्या एकूण सोन्यापैकी फक्त 5% म्हणजे सुमारे 1200 टन सोनं जरी बँकिंग सिस्टीम मध्ये आलं तर बाजारपेठेत 80 ते 90 बिलियन डॉलर्सची लिक्विडिटी निर्माण होईल। यामुळे भारताला पुढची 2 वर्ष तरी सोन्याची आयात करण्याची गरज भासणार नाही। जर आयात कमी झाली तर चालू खात्यातील तूट कमी होईल। यामुळे रुपयावरचा दबाव कमी होऊन चलन अधिक स्थिर राहण्यास मदत होईल। याचा परिणाम म्हणजे अमेरिकन डॉलरची मागणी कमी होईल आणि भारतीय रुपया मजबूत होण्यास मदत होईल। याशिवाय या योजनेत जमा झालेलं सोनं बँका रिफायनरी किंवा ज्वेलर्सला देऊ शकतात। यातून बँकांना उत्पन्न मिळेल, शिवाय बँकांना कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी अप्रत्यक्ष मदत सुद्धा मिळू शकेल। आता या सगळ्या गोष्टी देशाच्या फायद्याच्या असल्या तरी सरकारला ही स्कीम यशस्वी करण्यासाठी सगळ्यात आधी लोकांचा विश्वास जिंकणं गरजेचं आहे। 2015 मध्ये जेव्हा गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम सुरू केली होती तेव्हा सुद्धा यात ग्राहकांना सोन्यावर 2.25 ते 2.5% पर्यंत व्याज मिळतच होतं। सरकारनं मार्च 2025 पर्यंत 25,000 टन सोनं जमा करण्याचं टार्गेट ठेवलेलं, पण प्रत्यक्षात फक्त 39 टन सोनच जमा होऊ शकलेलं, कारण पिढ्यानपिढ्या जपलेल्या सोन्याच्या दागिन्यांशी लोकांचं भावनिक नातं असतं। ते दागिने वितळवण्यास तयार नसतात। यामुळे दागिने सुरक्षित राहतील, प्रक्रिया पारदर्शक असेल आणि ठेवीदाराच्या हिताचं पूर्ण संरक्षण केलं जाईल याची खात्री सरकारनं द्यायला हवी। याशिवाय नव्या योजनेत मिळणारं व्याज अधिक आकर्षक असावं आणि प्रक्रिया सोपी असावी अशी ही मागणी आहे। त्यात जर कर सवलतीसारखे फायदे सरकारने दिले तर यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील असंही म्हटलं जातंय। महत्त्वाचं म्हणजे देशातली मंदिरं, ट्रस्ट आणि इतर मोठ्या संस्थांकडे असलेलं निष्क्रिय सोनं सुद्धा सरकार या योजनेत आणू शकलं तर त्याचा अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होऊ शकतो। त्यामुळे सरकारकडून यासाठी कशी पावलं उचलली जातात यावर सुधारित गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमचं यश अवलंबून असणार आहे। तुम्हाला या स्कीम विषयी नक्की काय वाटतं? यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल्ड भिडूच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।